मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. संत तुकाराम महाराज यांनी आपल्या मनाविषयी अतिशय सुंदरसा हा अभंग लिहून ठेवलेला आहे. आपल्याला मनाची जी अवस्था आहे ती अवस्था प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी अशी चलविचल आहे, गोंधळलेली आहे, कन्फ्यूज आहे, डिप्रेस आहे, किंवा म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये आपण आनंदी नाही आहे, प्रसन्न नाही आहे, किंवा आपला सगळा गोंधळ उडालेला आहे. आणि हे जर असं असेल ना तर सर्व काही असून आपल्याकडे काहीच नाही आहे. आणि हे जर नसेल आणि मन अगदी प्रसन्न आहे, आपल्याकडे काही नसू द्या, मन प्रसन्न आहे, तर सगळ्या सिद्धीचं तो कारण आहे. म्हणून आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा हा आपला मनाचा आहे आणि मनाचा हा टप्पा आपल्या स्वतःवरती अवलंबून आहे. म्हणून मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. असे काही व्यक्ती असतात की त्यांना भेटल्यानंतर असं वाटतं की किती हा समाधानी आहे, किती तृप्त आहे, किती सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत. पण एखादा सगळ्या गोष्टी असूनसुद्धा त्याचा चेहरा एकदम कावराबावरा झालेला असतो, गोंधळलेला असतो, तो रडवलेला असतो, तो असा कन्फ्यूज आणि डिप्रेस असतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा मन करा रे प्रसन्न. आपल्या मनावरती आपल्याला काम करावं लागेल, त्याला प्रसन्न करावं लागेल. तेव्हा सर्व सिद्धी आपल्याला प्राप्त होतील किंवा सर्व सिद्धी प्राप्त झाल्याचा आनंद प्राप्त होईल.